जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊ यूट्यूब चॅनलवरती. तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. जर तुम्हाला असा टेटस तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही, कारण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ तयार करण्यासाठी दोन ॲप्लिकेशन लागतील. एक म्हणजे अलाइट मोशन ॲप्लिकेशन आणि दुसरं म्हणजे कॅपकट. तर कॅपकट ओपनसाठी तुम्हाला भावनो एक प्रोटोन VPN लागेल, ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तर भावनो, तुम्ही हा प्रिव्ह्यू आणि थंबनेल बघितला असेल. जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा व्हिडिओ कसा झाला आहे. आणि भावनो, कमेंट बॉक्समध्ये पासवर्ड कोणीही विचारू नका. जर तुम्हाला भेटला तर पासवर्ड सांगू सुद्धा नका. आणि मला इंस्टाग्राम आयडीला काय प्रॉब्लेम असेल तरच मेसेज करा, पासवर्डसाठी मेसेज करू नका. तर आजचे जे ट्युटोरियल आहे ते खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे, 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त. तर हे ट्युटोरियल पूर्ण बघायचे, मटेरियल दिलेले आहे. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकता. तर भावनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचे, कारण भावनो तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन आणि सर्व ट्युटोरियल शेअर करत असतो. तर भावनो, मी जे फॉन्ट यूज करतो ना प्रत्येक व्हिडिओमध्ये, ते भावनो हे सर्व फॉन्ट आहेत. ते तुम्ही हे फॉन्ट डाउनलोड करून घ्यायचे. ह्या फॉन्टला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही. तर भावनो, हे तुम्हाला मी फॉन्ट दिलेले आहे. हे बुद्ध PNG दिले आहेत, 170 प्लस मराठी प्लस इंग्लिश फॉन्ट आहेत. हे कॅलिग्राफी फॉन्ट आहेत, हे सुद्धा 120 कॅलिग्राफी फॉन्ट आहेत. तर भावनो, हे फॉन्ट तुम्ही डाउनलोड करा आणि हे जे फॉन्ट आहेत ना, हे फॉन्ट तुम्हाला मराठीतून सुद्धा यूज करू शकता येतात आणि इंग्लिशमध्ये तेच तुम्हाला यूज करू शकता. तर भावनो, हे फॉन्ट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक ट्युटोरियलला भावनो मी हेच फॉन्ट यूज करतोय. तर हे फॉन्ट तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. तुम्ही मेसेजही करू नका फॉन्ट कोणचा आहे, फॉन्ट दे भावा. तर भावनो, तुम्हाला फॉन्ट ऑलरेडी सगळे दिलेले आहेत. तर ह्या चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा. इथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, टेलिग्राम चॅनल आहे भावनो हे आपले, तिथे सर्व मटेरियल देत असतो. आणि भावनो, तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे नवीन व्हिडिओचे रील्स अपलोड करत असतो. आणि काय प्रॉब्लेम असेल तर मेसेज करायचे. पासवर्डसाठी मला भावनो मेसेज करायचा नाही. आणि तुम्हाला टेलिग्रामवरती भावनो मी XML फाईल सुद्धा देत असतो. तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल आणि इथे सिम्पली काय करायचे, तुम्हाला मी XML फाईल नाहीतर बिटमार्क प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, ते दोन्ही शेअर करू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. जर तुम्हाला XML फाईल शेअर करता येत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेले आहे, ते ट्युटोरियल तुम्ही पाहून XML फाईल शेअर करू शकता. आणि जर बिटमार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट ते सुद्धा इम्पोर्ट होत नसेल अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये, तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेले आहे, ते तुम्ही पाहून भावनो तुमचे प्रोजेक्ट शेअर करू शकता. तर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट. तर टेक्स्ट इफेक्ट आहे भावनो, हे तुम्हाला ऑलरेडी एक प्रोजेक्ट मी तयार करून दिलेला आहे. हे आहे असे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे. तर हे बिटमार्क प्रोजेक्ट पाहू शकता, या सॉन्गला मी बिटमार्क करून दिलेले आहे. हे बिटमार्क भावनो तुम्हाला व्यवस्थित यूज करायचं आहे. हे जे बिटमार्क आहेत ना, इथं आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आणि ह्या बिटमार्कांना आपल्याला व्यवस्थित लिरिक्स ऐकायचे आणि टाईप करून घ्यायचं आहे. तर भावनो, आपले व्यवस्थित इथं लिरिक्स टाईप करून घ्या. आणि जर तुम्हाला टाईप करता येत नसेल तर ते ऑलरेडी प्रोजेक्ट दिलेले आहे, तिथे तुम्ही पेस्ट करू शकता. असे व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर भावनो पाहू शकता, असे व्यवस्थित दिसून जाईल. तर हे जे तुम्हाला टेक्स्ट आहे ना, ते इथपर्यंत ठेवून घ्यायचे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर हे जे बीटमार्क आहेत ना, ह्या बीटमार्कांना व्यवस्थित आपले फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. प्लस आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो आपले मटेरियलचे फोल्डर शोधून घ्यायचे आहे. मटेरियल तुम्हाला मी दिलेलं आहे, हे मटेरियल व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. सिलेक्ट फोटो करायचा असा प्लस करून घ्यायचा. प्लस केल्यानंतर वाढलेला पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर हे व्यवस्थित भावनो तुम्हाला 5-6 फोटो दिलेले आहेत. हे फोटो तुम्हाला असे इथं ॲड करून घ्यायचे आहेत. हे इथपर्यंत ॲड केल्यानंतर 8.19 या बिटमार्कवरती यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो हे तुम्हाला सर्व मटेरियल मी दिलेले
बॅकग्राऊंड वरती सिलेक्ट करायचे, प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायचे. शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा प्लस आयकॉन वरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो हे अशोक चक्र दिले याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर याची साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करून घ्यायची आहे आणि हे वरच्या बाजूला ठेवून घ्यायचे व्यवस्थित. आणि याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता पुन्हा प्लस आयकॉन वरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हे तुम्हाला भावांनो PNG तयार करून दिलेले याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित भावना याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर अशोक चक्र सिलेक्ट करा. साईज थोडी वाढवायची आहे आणि वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर या अशोक चक्रावरती भावना क्लिक करायचे. एंडिंग वरती यायचे. ट्रान्सफर वरती जाऊन रोटेशन मध्ये येऊन एंडिंगला एक की देऊन तुम्हाला स्टार्टिंगला एक की द्यायची आहे आणि व्यवस्थित तुम्हाला रोटेशन 180 ठेवून घ्यायचं आहे. 180 ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता अशोक चक्र व्यवस्थित फिरताना दिसून जाईल. तर इथं तुम्हाला एक ब्लॅक PNG सुद्धा ऍड करून घ्यायची आहे. प्लस आयकॉन वरती क्लिक करा. हा रेक्टेंगल सिलेक्ट करून 3 डॉट वरती क्लिक करायचे. फिल कंपोजिशन एरिया वरती क्लिक करून कलर मध्ये जाऊन हा तुम्हाला सिलेक्ट करायचे 3 नंबर ऑप्शन. हा ब्लॅक कलर खालच्या बाजूला व्हाईट कलर वरती असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. पुन्हा या रेक्टेंगल वरती क्लिक करा. ब्लेंडिंग आणि ऑप्सिटी मध्ये जाऊन डार्क मध्ये जाऊन मल्टिपल करायचे. तर भावना पाहू शकता PNG तयार झालेले दिसून जाईल. हे व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा भावना 8.19 या बीट मार्क वरती येऊन प्लस आयकॉन वरती क्लिक करा. मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन तुम्हाला भावना एक PNG दिले याच्यावरती क्लिक करा आणि प्लेस करून घ्या. प्लस केल्यानंतर मोटर वरती जाऊन साईज कमी करायचे. व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचे सेंटरला आणि याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. आता भावना तुम्हाला एक ओव्हरली व्हिडिओ दिलाय तर ओव्हरली व्हिडिओ ऍड करायचा आहे. प्लस आयकॉन वरती क्लिक करा. मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन हा ओव्हरली व्हिडिओ सिलेक्ट करा. प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करायचे. 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया वरती क्लिक करायचा आहे आणि याचा वाढलेला जो पार्ट आहे तो भावना व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. पुन्हा या व्हिडिओ वरती क्लिक करा. ब्लेंडिंग आणि ऑप्सिटी मध्ये जाऊन लाइटिंग मध्ये जाऊन तुम्हाला कलर डॉगेज वरती क्लिक करायचे आणि याची ऑप्सिटी 60 ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित 60 ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता आपला टेटस जो आहे टेटस तयार झालेला आहे. तुम्हाला इथं काय करायचं तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथे सेट करून घ्यायचे. उजव्या कोपऱ्यात जो एरो दिसत असेल त्या एरो वरती क्लिक करायचे. व्हिडिओ मध्ये जायचे. क्वालिटी जेवढी ठेवायची आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला कॅपकट ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ एडिट करून घ्यायचा आहे. तर भावना कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर भावना कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करण्या अगोदर तुम्हाला VPN ऑन करून घ्यायचं आहे. तर या VPN वरती क्लिक करायचे आणि कनेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे. तर भावना आपली VPN जी आहे ती VPN कनेक्ट होऊन झाली. तर कनेक्ट झाल्यानंतर कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर कॅपकट ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचे आणि भावना आपण जो आता व्हिडिओ एडिट केला होता ना, सेव्ह केला होता ना, तो व्हिडिओ इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. क्रिएट वरती क्लिक करायचे आणि भावना आता जो आपण व्हिडिओ सेव्ह केला होता ना तो व्हिडिओ इथं सिलेक्ट करायचा असं व्यवस्थित आणि ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्यानंतर आता सिम्पली भावना फक्त आपल्याला इथं व्यवस्थित इफेक्ट द्यायचा आहे. तर भावना आता या व्हिडिओला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट वरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचंय आणि तुम्हाला शेक इफेक्ट हा दिसत असेल ना याच्यावरती क्लिक करायचे. सेटिंग मध्ये जायचे. याचा स्पीड फास्ट राहू द्यायचा आहे 51 वरती आणि इंटेन्सिटी तुम्हाला 52 याची 7 ठेवून घ्यायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर 52 याचा इफेक्ट जो आहे तो शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं व्यवस्थित इफेक्ट द्यायचा आहे. आपला व्हिडिओ इथून चालू होतो भावानो. इथं तुम्हाला कट द्यायचा आहे. तर या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे. स्प्लिट केल्यानंतर पुढे व्यवस्थित सॉन्ग ऐकायचे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. भावना याच्यावरती क्लिक करायचे. पुन्हा स्प्लिट करायचे. पुन्हा भावना सॉन्ग ऐकायचे आणि स्प्लिट करून घ्यायचे. स्प्लिट केल्यानंतर भावना आता आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला भावना इथं कोणताही इफेक्ट देऊ शकता तुमच्या मनाला जो वाटेल तो. तर भावना मी हा रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट देणार आहे आणि ओके करायचे. पुन्हा भावना पुढच्या व्हिडिओला तोच इफेक्ट
अप्लाय करायचा आहे. याच्यावरती क्लिक करा आणि ओके करा. पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जा, ॲनिमेशनमध्ये जावा. रॉक हॉरिझॉन्टल याच्यावरती क्लिक करा आणि ओके करा. पुन्हा भावनो पुढच्या इफेक्टवरती व्हिडिओवरती या इफेक्टमध्ये जावा. रॉक हॉरिझॉन्टल सिलेक्ट करा आणि ओके करा. असे भावनो व्यवस्थित सर्व व्हिडिओला इफेक्ट द्यायचे आहेत आणि ओके करायचे. तर भावनो हा जो वाढलेला पार्ट आहे एंडिंग, याच्यावरती क्लिक करा आणि डिलीट करून घ्यायचा आहे. तर भावनो पाहू शकता आपले व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ इथं तयार झालेला दिसून जाईल. व्यवस्थित इफेक्ट सुद्धा अप्लाय झालेला दिसून जाईल. एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर भावनो मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन यायचं. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.